नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. मला इंडियाहून कॅनडामध्ये यायला 1.5 महिना झाला आणि आम्ही कुठेही फिरायला गेलो नव्हतो. सो आम्ही डिसाईड केलं होतं की आम्ही जाणार आहोत सडबरी फिरायला. चलाच, द निकेल सिटी आणि सिटी ऑफ लेक पण बोललं जातं. मॉनिटोनियल आयलंड पोहोचलोय. इथे थोड्या वेळ थांबून आम्ही सगळ्यांनी रेस्ट घेतला, फ्रेश झालो, भरपूर फोटोज काढले कारण व्ह्यू छान होता आणि वेदर पण खूप छान होतं लकीली त्या दिवसाचं, म्हणून आम्ही खूप फोटोज क्लिक केले. पुढे आम्हाला ट्रेक करायचं होतं म्हणून ठरवलं की थोडी पेटपूजा करून घेऊ. मग आणि काहीतरी हेल्दी पाहिजे ज्याच्याने एनर्जी येईल म्हणून आम्ही सबवे घेतला होता. पुढे मी थोडीशी कॉफी घेतली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो. आम्ही पहिली जी जागा बघितली तो एक ट्रेक होता ज्याचं नाव होतं कप अँड सॉसर. नाव ऐकून असं वाटतं की तिथे चहा आणि बिस्किट मिळत असेल, बट नाही, हा खूप छान ट्रेक होता आणि व्ह्यू म्हणजे अमेझिंग होता. हा एक थर्ड स्पॉट आहे जिथे आम्ही आता परत थांबलोय आणि ते जे लोक आहेत ना ते रॉक क्लाइम्बिंग करतात. इफ यू सी, त्यांनी तिथे हुक्स लावलेत. येस, तर हा होता इथला व्ह्यू. इथून पूर्ण आयलंड, इथं असलेले जेवढे जवळपास लेक होते सगळं आम्हाला इथून दिसत होतं आणि शांतता म्हणजे जी कानांना टुचते शांतता असं म्हणतो ना, ती वाली तर शांतता होती. त्यांचं डिस्कशन चाललंय फोटोज वरून. सेकंड स्टॉप होता प्रोव्हियन्स बे बीच. बीच ऐकून मला वाटलं होतं की इथलं पाणी खारट असेल, बट मला तिथे गेल्यावर समजलं की हे पाणी खारट नाही, तर हा एक लेक आहे आणि इथले लोक लेकला पण बीचच बोलतात. इथे समोरच मुलांसाठी छोटं पार्क बनवलं होतं, तर तिथेच आम्ही थोडा वेळ झोका खाल्ला, व्ह्यू एन्जॉय केला. त्यानंतर पुन्हा एकदा मी पेटपूजा केली. फ्रूट्स होते, वडापाव होता, थोडे स्नॅक्स होते, ड्रिंक्स होत्या आणि